दिनांक 14 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील श्री शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे नील पत्रेवार परिवाराच्या वतीने लावणीखणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या लावणीखणी कार्यक्रमास नांदेडकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। मी सौ प्रगती बालाजी पत्रेवार श्री संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्थेच्या संस्थापक म्हणून आहे मी। आणि आज लावणीचा कार्यक्रम ठेवण्याचा आपला एकच उद्देश आहे, कारण की काय होतं, लावण्य खणी आणि जे आपली संस्कृती आहे आणि जी आमची संस्था ही आज बऱ्याच वर्षापासून आरोग्य सेवेवर काम करते, म्हणजे एक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्हाला लोकांची सेवा करण्याचा खूप मोठा फायदा होतो। कारण की मी बरेचसे आरोग्याचे शिबिर घेत असते आणि वर्षातून माझ्या अशा जवळजवळ 10-12 आरोग्य शिबिर असतात आणि या शिबिरामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी आरोग्य खात्यातील प्रत्येक लोकांची आम्हाला मदत होते। आणि त्या निमित्ताने आरोग्य शिबिर ठेवण्याचा एकच उद्देश असतो की ग्रामीण भागामध्ये लोकांना ती सेवा पोहोचावी आणि त्या लोकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा, कारण की प्रत्येक पेशंट हा दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाही, म्हणून मी आरोग्य शिबिर घेत असते। पण असाच एक विचार आला की आपण प्रत्येक कार्यक्रम हा आरोग्य शिबिराचा घेतो आणि त्याच माध्यमातून आपण एखादा विचार केला, मी एक थोडे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा या उद्देशाने, म्हणून मी एक सांस्कृतिक लावण्य खणीचा कार्यक्रमाचा उद्देश केला। आणि दरवेळेस असं होतं की एक तर पुरुषांचा शो होतो किंवा महिलांचा शो होतो, पण आम्ही जो कार्यक्रम आज आयोजित केलाय हा विथ फॅमिली शो ठेवलेला आहे, की याच्यामध्ये प्रत्येक महिला आणि घरच्या फॅमिलीनी येऊन हा शो बघू शकतात। आणि लावण्य खणी ठेवण्याचा एकच उद्देश होता की ज्याच्या म्हणजे स्त्रीची याच्यामध्ये लावण्य खणी जी आहे त्या स्त्रीचं याच्यामध्ये एक प्रकारचं दुःख, तिचा आनंद, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे आपल्याला लोकांसमोर पाहायला मिळतात। आणि एकच उद्देश की समाज सेवा करणं म्हणजे हे सुद्धा एक आपल्या संस्कृतीला जपणं, हा उद्देशाने आम्ही ही सांस्कृतिक लावणी ठेवलेली आहे। त्यामुळे आज जो कार्यक्रम मी ठेवला आणि प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलाय, त्याप्रमाणे मी सर्व न्यूज चॅनलचे सुद्धा आभार मानते, कारण ते आम्हाला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे आणि पत्रकार मंडळी यांनी सुद्धा मदत केली आहे। त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, आमचे पूर्ण वजिरा पोलीस स्टेशन आणि किंवा शिवाजी स्टेशन पोलीस स्टेशन या लोकांनी सुद्धा आम्हाला छान प्रकारे मदत केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे दिलीप भाऊ ठाकूर जे आपल्या नांदेडचे देवदूत आहे, त्यांनी सुद्धा सूत्र सांभाळून आमचं टेन्शन कमी केलेलं आहे। आणि पुन्हा मी एकदा सगळ्या पत्रकार लोकांचे आणि ज्या चॅनलचे जेवढे सदस्य आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि ज्या आम्हाला संस्थेच्या मार्फत ज्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। जे कलाकार आले हे एक सोलापूरची टीम आहे आणि मुंबई, पुणे, सोलापूर, जसं सोलापूरकर, जाधव आणि बऱ्याचशा भाग्यश्री अशा 5 जणांचा हा आणि या लोकांना जी मिळालेले पुरस्कार जवळजवळ त्यांना 5 स्टार पुरस्कार मिळालेले आहे। म्हणून आम्ही ही सोलापूरची लावणीचा कार्यक्रम आज आयोजित केला आणि हा फॅमिली शो ला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। सांस्कृतिक लावणी कार्यक्रमामध्ये नांदेडकरांनी असं आम्हाला म्हणले की बाबा हा सांस्कृतिक कार्यक्रम फॅमिली शो हा तुम्ही पहिल्यांदा ठेवला, खरं तुमचं कौतुकास्पद आहे असं त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मला आल्या। आणि हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश होता म्हणजे की बाबा लावणी असा विचार आहे की बाबा फक्त लावणी हा जेंट्सच पुरुषच बघू शकतात, लेडीज पाहू शकत नाही। पण आम्ही अशा पद्धतीनं एक सांस्कृतिक लावणीचं नियोजन केलं की त्यामध्ये फॅमिली सहित लेडीज सहित आपल्या घरच्या सहित आई वडिलांसोबत सर्वांसोबत आपण हा कार्यक्रम बघू शकतो, एकत्रित बसून बघू शकतो। त्याच्यामुळं आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे। याच्याबद्दल मला आणि आम्हाला नांदेडकरांनी खूप असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मला खूप त्यांचं पण आभारी आहे। पत्रकार बंधूंनी पण आम्हाला सहकार्य केलं, पोलीस डिपार्टमेंटने पण आम्हाला सहकार्य केलं, माझे सहकारी मित्र यांनी पण मला सहकार्य केलं आणि सर्व न्यूज चॅनलने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। त्यांच्या सर्वांची मी आभारी आहे। असेच आमच्यावर त्यांचे आशीर्वाद राहावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।